नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला सर्व श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीयपाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 219. कोटीतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडोवाच. नर्मदा दक्षिणे कूले तीर्थ कोटेश्वर परम यत्र स्नानच्च दानच्च सर्व कोटी गुण भवते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कोटेश्वर नावाचे उत्तम तीर्थ आहे, जिथे स्नान व दान कोटीपट होते. तिथे गंधर्वांसहित सर्व देवगण तसे शुद्ध अंतकरण असलेल्या ऋषींना पृथ्वीवरील अत्यंत दुर्लभ सिद्धी प्राप्त होत झाली. राजा, तिथे देवगण व ऋषींद्वारा कोटेश्वर महादेवाची स्थापना झाली. त्या देवादिदेव कोटेश्वराचे दर्शन करून मनुष्य अत्युत्तम सिद्धी प्राप्त करतो. श्रेष्ठ राजा, त्या तिथं जे काही शुभाशुभ कर्म मनुष्य करतो ते करोडपट होते. तिथे दक्षिण मार्गात स्थित जे श्रेष्ठ मुनी असतात ते सिद्धी प्राप्त करून मरणोत्तर निश्चितच पितृलोकात जातात. शास्त्रानुसार श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील जे श्रेष्ठ मुनी होते ते सर्व पूर्वीचे देवलोकात पोचले आहेत. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटीतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 219 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.